नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्यदात्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक क्वेश्चन पेपरचे फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग GNM 3rd इयर सार्वजनिक आरोग्य परिचर्या जनरल नर्सिंग मिडवायफरी परीक्षा. तर प्रश्न बघूया. खालील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश हा गैरवैद्यकीय आरोग्य कर्मचारी आहे. तर त्याचं उत्तर बरोबर आहे, राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता. 4 ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पहिल्या 6 महिन्यात स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी योग्य अशी गर्भनिरोधक काय आहे. तर 4 ऑप्शन आहेत बघा. IUCD, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भनिरोधक इंजेक्शन, ताल पद्धती. त्याचं उत्तर बरोबर आहे IUCD. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, खालीलपैकी डॅश डॅश हे हगवण प्रतिबंधात्मक धोरण नाही. 4 ऑप्शन आहे. स्वच्छता, ब हे आरोग्य शिक्षण, ओरल रिहायड्रेशन थेरपी आणि 4 लसीकरण. तर लसीकरण हे हगवण प्रतिबंधात्मक धोरण नाही. त्याच्यानंतर आहे डॅश डॅश हा संसर्गजन्य रोग नाही. ठीक आहे. तर मलेरिया आणि फिलेरिया पहिला आहे. ब आहे क्षयरोग आणि कुष्ठरोग. 3 आहे कर्करोग. 4 आहे एड्स. तर संसर्गजन्य रोग नाही, कर्करोग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुनर्वसन व अपंगत्व डॅश डॅशच्या पायऱ्या येतात. 4 ऑप्शन आहेत. औषधोपचार, प्रायमरी प्रतिबंधक, सेकंडरी प्रतिबंधक आणि टर्शरी प्रतिबंधक. तर उत्तर आहे टर्शरी प्रतिबंधक. योग्य जोड्या जुळवा. 5 मार्काला आहे. उपआरोग्य केंद्र, कुटुंब नियोजन कार्यक्रम, कर्तारसिंग कमिटी, कुटुंब नियोजन पद्धती, वार्षिक वस्तुमान, औषध प्रशासन. ब गटात आहे 1952 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, लसिकायुक्त फायलेरिस 1973 DMPA. त्याचे उत्तर आपण बघूया. उपआरोग्य केंद्र म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952, कर्तारसिंग कमिटी 1973. एक मिनटं. कर्तारसिंग कमिटी 1973 इथे आहे, गोंधळ होईल. कुटुंब नियोजन पद्धती DMPA आणि वार्षिक वस्तुमान औषध प्रशासन लसिकायुक्त फायलेरिसिस अशी याची उत्तरं आहेत. अशा प्रकारे उत्तरं दिलेली आहेत. अजून मी व्हिडिओ इम्पॉर्टंट घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.